अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे। आपल्या नवीन चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वांच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, आपल्या कुलदेवीची सेवा ही खूप जास्त महत्त्वाची असते। कारण जेव्हाही आपल्यावर संकट येतात, दुःख येतात किंवा आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल किंवा आपल्या घरातील मुलामुलींचे विवाह जमण्यास अडचणी येत असतील किंवा संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील किंवा संतान झालं तरी त्याच्यात काही ना काही व्यंग राहत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या समस्यांना तुम्ही सारखं सामोरं जात असतील, आरोग्याच्या समस्या असतील, पैशांच्या समस्या असतील किंवा अजून काही संकट असतील किंवा बऱ्याच वेळेला पहा, आपण कोणतंही कार्य सुरुवात करताना अगदी मनापासून सुरुवात करतो, पूर्ण आपले 100% प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो, तरी आपण त्याच्यात यशस्वी होत नाही। तर अशा वेळेला आपण आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं। तर पहा, कुलदेवीची सेवा आणि पितरांची सेवा जर आपल्या घरात अगदी व्यवस्थित होत असेल तर जी काही पूर्वसंचित कर्मानुसार जे प्रारब्धानुसार आपले भोग आहेत, संकट आहेत, ती तर आपल्याला भोगावीच लागतात, पण कुलदेवीच्या कृपेने त्यांची तीव्रता कमी होते, ती संकटांची तीव्रता कमी होऊन आपण त्याच्यातून सुखरूप बाहेर पडत असतो। म्हणून आपण कुलदेवीची सेवा आणि पितरांची सेवा ही करायलाच हवी। तर पहा, कुलदेवीची सेवा करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा कुलदेवीची सेवा म्हणून आपण ह्या 4 ज्या गोष्टी आहेत त्या तरी आपण करायला हव्यात। त्यामुळे कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा राहते आणि आपल्यावर येणारी जी काही संकट आहेत त्यांची तीव्रता कमी होते। कुलदेवीची कृपा असेल तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते। त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात याविषयी आपण माहिती घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। तर पहा, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो किंवा असं त्यांना वाटत असतं की कुलदेवीची सेवा म्हणजे नेमकं काय करायचं आहे किंवा कुलदेवीची सेवा करायला आमच्याकडे जास्त वेळ नसतो किंवा जॉब करणारे असतील किंवा अजून काही कारणं असतील, पण अगदी साध्या सोप्या ज्या गोष्टी आहेत त्या जरी आपण मनापासून केल्या तरी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते। तर ते आपल्याला काय करायचं आहे हे मी याच्यात सांगणार आहे। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण फक्त कुलदेवीची सेवा, खूप जास्त सेवा करणं शक्य नसेल तर अगदी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तरी आपण करायच्या आहेत। तर पहा, प्रत्येकाची कुलदेवी ही आपल्याला माहीतच असते। तर कुलदेवीची सेवा करताना अत्यंत महत्त्वाचं असतं ते म्हणजे की आपल्या कुलदेवीचा जो काही मंत्र आहे त्याचा आपण जप करायचा आहे। तर तुमची कुलस्वामिनी माता कोणतीही असेल तर तुम्ही त्या कुलदेवीचा मंत्र बोलू शकतात किंवा जर समजा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र कुठला आहे हे माहीत नसेल तर अशा वेळेला तुम्ही जो नवार्णव मंत्र आहे, तर आता नवार्णव मंत्र कुठला? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा कुलदेवीचा मंत्र आहे किंवा हा नवार्णव मंत्र आहे। याच्यात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, सप्तशृंगी माता ज्या आदिशक्ती जगदंबा आहेत तर यांचे हे बीज मंत्र आहेत। तर तुम्ही ह्या मंत्राचाही जप करू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप केला तरीही चालू शकतं किंवा जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत असेल तो बोलले तरीही चालू शकतं किंवा मग फक्त ओम श्री कुलदेवताय नमः किंवा ओम श्री कुलस्वामिनी देव्ये नमः असंही तुम्ही जप केला तरीही चालू शकतं। तर आता हा जप किती माळ करावा? तर पहा, तुम्ही हा जो मंत्र आहे किंवा कुलदेवीचा जो जप आहे तो तुम्ही किती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। जेवढ्या माळ तुम्हाला शक्य होत असेल तेवढा 11, 21, 51 अशा पद्धतीनेही करू शकतात। पण जर रोज एवढी सेवा करायला जमत नसेल, शक्य होत नसेल तर अशा वेळेला कुलदेवीचा जो जप आहे तर कमीत कमी 1 माळ तरी जप हा रोज नित्यनियमाने करायचा आहे।
कुलदेवीचा जप करण्यापूर्वी आपण आपल्या देव्हाऱ्यातील देवांची पूजा वगैरे करून त्या ठिकाणी धूप दीप प्रज्वलित करायचा आहे. कुलदेवीला साखर किंवा अगदी दूध असेल त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात किंवा फळ असेल तरीही चालू शकतं. अगदी साध्या पद्धतीने देवीची पूजा करायची आहे. पंचोपचारी पूजा झाल्यानंतर एक माळ जप केला तरी चालू शकतं, जास्त केला तर नक्कीच उत्तमच राहणार आहे. त्यानंतर की कुलदेवीची संध्याकाळीही आपण पूजा अर्चा करायची आहे. धूप दीप आपल्या घरात प्रज्वलित करायचा आहे. शक्य झाल्यास आरती करा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुलदेवीचा जो वार असतो तर त्या दिवशी आपण आता कुलदेवीचा शक्यतोवर आपण मंगळवार धरत असतो, तर मंगळवारी शक्य झाल्यास तुम्ही उपवास देखील करू शकतात. पण जर काही कारणास्तव तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही. पण त्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची म्हणजे मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल तर ह्या दिवशी कुलदेवीची आपण छान पंचोपचारी पूजा करायची. कुलदेवीवर अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करत असताना किंवा पंचामृताने अभिषेक करत असताना तुम्ही त्यावेळेला कुलदेवीचा मंत्र बोलतही अभिषेक घालू शकतात किंवा श्रीसूक्त बोलू शकतात. त्यानंतर की कुलदेवीचा जो वार असतो, मंगळवार असेल, शुक्रवार असेल किंवा अष्टमी असेल, चतुर्दशी असेल किंवा पौर्णिमा असेल तर ह्या दिवशी आपण कुलदेवीला कुंकुमार्चन सेवाही करू शकतात. तर आता कुंकुमार्चन कसं करावं ह्याविषयीचा छान आणि सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकतात. कुंकुमार्चन करताना देखील देवीवर कुंकू अर्पण करायचा. 5 बोटांमध्ये कुंकू घेऊन देवीवर कुंकू आपण वर्षाव करायचा त्याचा आणि कुलदेवीचा मंत्र बोलायचा आहे. नंतर तो कुंकू आपण आपल्या कपाळी रोज नित्यनियमाने घरातील व्यक्तींनी लावायचा असतो. अशा पद्धतीने जर आपण केलं तर कुलदेवीची अखंड आपल्यावर कृपा राहत असते. त्यानंतरची महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुलदेवीची सेवा करत असतो तर त्यावेळेला आपण कुलदेवीचं जे मूळ ठिकाण असतं तर त्या ठिकाणी जर समजा खूप लांब असेल तर अशा वेळेला तुम्ही अगदी वर्षातून एक वेळा तरी आपल्या कुलस्वामिनी मातेच्या मूळ स्थानावर जाऊन कुलदेवीची पंचोपचारे पूजा अर्चा करून कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं असतं. वर्षातून एक वेळा तरी मूळ स्थानावर जाऊन देवीची ओटी भरावी. जर शक्य नसेल तर कमीत कमी 3 वर्षातून तरी एक वेळा तरी कुलदेवीच्या मूळ स्थानावर जायचंच आहे. त्यानंतरची चौथी महत्त्वाची गोष्ट की जे आपल्या कुलाचार असतात तर ते आपण पाळायचेच आहेत. कुलाचार म्हणजे बऱ्याच घरांमध्ये पहा की कुलदेवीची आरती लावली जाते. चैत्र महिना असेल, माघ महिना असेल किंवा शारदीय नवरात्र असेल तर श्रावण महिन्यात देखील देवीची आरती लावली जाते. बऱ्याच जणांना हे माहीतच असेल. तर ज्या देवीच्या आरती लावण्याची पद्धत असते आपल्या जे काही आपलं कुटुंब असतं किंवा आपल्या याच्यात ज्या काही पद्धती आहेत तर त्या आपण नक्कीच करायला हव्यात. त्यामुळे त्यालाच आपण कुळाचार म्हणत असतो आणि हे कुळाचार जर आपण व्यवस्थित पार पाडले तर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहत असते. ज्या पद्धतीने तुमच्या घरात होत असेल पूर्वापारानुसार त्या पद्धतीनेच आपण देखील करायचं आहे. हे करत असतानाच आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने कलशाची स्थापना करायची आहे. मंगल कलश हा आपल्या वास्तूमध्ये असायलाच हवा. तो मंगल कलश म्हणजे आपल्या वास्तूमध्ये चैतन्य निर्माण होत असतं. मंगलमय ज्या काही घटना घडत असतात आणि कुलदेवीच्या नावाने तो कलश आपण भरलेला असतो. त्याची आपण रोज पूजा करायची आहे. धूप दीप ओवाळायचा आहे. अशा पद्धतीने सकाळ संध्याकाळ आपण कुलदेवीची अगदी साध्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि कुलदेवीचा जप करायचा आहे. उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही, पण आपण ज्या काही साध्या सरळ गोष्टी आहेत या नित्यनियमाने केल्या तरीही कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न राहत असते. त्याचबरोबर तुम्हाला वेळ असेल तर मंगळवार असेल, शुक्रवार असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी तरी आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचायचा आहे. दुर्गा सप्तशती पाठ कसा वाचावा हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. अशा पद्धतीने
पद्धतीनेही तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकतात. ह्या एवढ्या अगदी साध्या सोप्या गोष्टी केल्या तरीही कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा राहते. कुलदेवीचं सुरक्षा कवच आपल्या सभोवती असेल तर नक्कीच आपलं रक्षण होत असतं आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होत असते. म्हणूनच कुलदेवीची सेवा आणि पितरांची सेवा ही मनापासून करा. कधीही कोणतेही तुम्हाला अडचणी येणार नाहीत आणि अडचणी आल्या तर त्याच्यात नक्कीच तुम्हाला मार्ग सापडू शकतो. तर अशी ही माहिती होती. आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.